आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. यायचं का महादेव नाना? या सुभानराव या. नमस्कार महादेव नाना. कसं काय येणं केलं म्हणायचं? पोराचं लग्न काढलं होतं, पत्रिका द्यायला आलो होतो. पहिली देवापुढे ठेवली, सरळ तुमच्यापर्यंत आलो. लग्नाला नक्की यायचं, समध्याने यायचं, विसरायचं नाही. होय होय, बसा की. नाही बसत नाही, अजून समधीकडे पत्रिका द्यायला जायचंय, भरपूर काम आहे. येतो. हा. अहो तुमचे मेवणे दिसले होते पुण्यात. कोण? आदित्यराव दिसले म्हणजे सिग्नल गाडी उभी होती त्यांची. मी हाक मारणारच होतो, थोड्या सिग्नल सुटला आणि ते निघून गेले. नक्की आदित्यराव होते का? नीट बघितलं ना तुम्ही? अहो आता मी ओळखत नाही त्यांना, अगदी लहान असल्यापासून ओळखते त्यांना. कवाची गोष्ट ही? 1-2 आठवडे झाले असतील. बर येतो. लग्नाला सगळ्यांनी नक्की या, विसरू नका. वहिनीला पण सांगा. आदित्यराव दुबईवरनं परत आलेत. त्यांनी आम्हाला ते कळवलं बी नाही. सुंदरने बी फोन नाही केला. मम्मा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मम्मा, मला कळलंय तू फॅक्टरीमध्ये जाऊन काय केलंयस ते. नाही, तू चुकीचं केलं असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण हे सगळं करताना तुझं आधीला विश्वासात घेतलं असतंस तर त्याला इतकं वाईट नसतं वाटलं ना. मम्मा, अगं त्या सुदीप समोर आधीची इमेज काय झाली असेल सांग बघू. आधीला स्वतःचा निर्णय घेण्याचं फ्रीडम द्यायला नको का आपण त्याला? आता तो मला म्हणतोय कंपनीत काम नाही करणार, मला तिथे माझ्या मनाप्रमाणे काम करता येईल असं त्याचं म्हणणं आहे. जा म्हणावं, नुसतं कंपनीतूनच नाही तर तुझ्यापासूनही दूर जा म्हणावं त्याला. त्यासाठीच तर करतेय मी हे. मम्मा, हे बघ, मी जे काही बोलले ना त्याचं प्लीज वाईट नको वाटून घेऊस का. मला तुला फक्त एकच सांगायचं, आधीच्या कामामध्ये तू प्लीज इंटरफेअर करू नकोस. हे बघ, या सगळ्यामुळे ना तुमच्या दोघांमध्ये वाद नाही होणार. हे आपल्या तिघांसाठी चांगलं आहे ना. मम्मा, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? मला सगळं कळतंय ग, तुला केव्हा कळणार आहे हाच खरा प्रश्न. ठीक आहे मम्मा, तू आराम कर, येते. आजी, कुठे ठेवू का बॅग? आगे जा की आतल्या कोणी ठेव. जा जा. बर बर. अहो मावशी, तिला बॅग का ठेवायला लावली? अगं काय नाही ग, अगं तू आमच्या घरात राहायला येत नाहीस ना व, म्हणून आम्ही तुझ्या घरात राहायला आलोय बघ. अहो पण ती एक लहान लेकरू आहे, त्याला कळत नाही. तुम्ही का गोकुळागत वागायला लागलाय? माझ्यामुळे तुम्ही का त्रास घेताय? ए, हा माझ्या आवडीचा त्रास आहे बर का, कळलं? हे बघ, तू मला आई मानतेस का नाही? हा, आपलं काय ठरलंय? ती गावाकडची आई आणि मी पुण्यातली आई. लेकीकडं आईनं जर राहायला आली तर जगात असं काय आखरीत घडतंय का? आम्ही दोघी बी इथंच राहणार आहे, आमचं ठरलंय बघ. आता तुला पटत नसल तर दे बाई हाकलून आम्हाला. अहो नाही, तसं नाही, पण तुम्ही इथं राहणार म्हणजे? ए बाई, अगं आम्ही आता इथं राहणार म्हणजे तुला काय भाडं द्यावं लागणार नाही. हा,
पण एक भाडं मात्र तुला द्यावं लागणार बर का. कोणतं? पिकूला शाळेत सोडावं लागल. आणि हो, मला रात्री झोपताना गोष्टी पण सांगायच्या. सांगशील की नाही? उमा, उमा बाहेर आहे. अहो काय झालं? का ओरडताय एवढे? तुम्ही कधी बसलं गोष्टी लपवायला लागला. काय काय लपवलं मी? आदित्यराव दुबईवरनं परत आल्यात का सांगितलं नाही मस्ती. काय? आदित्य? अहो पण मला खरंच काय माहित नाही यातलं. झालं म्हणजे तुम्हाला बी कळवलं नाही. अहो आदित्यरावसनी काही कळतंय का नाही. साधा एक फोन करून कळवायचं कळलं. या घरातल्या गोष्टी बाहेरच्या माणसांकडे कळतात आम्हाला. आता आपण दुबईला त्यासनी एवढ्या वस्तू पाठवल्या, त्या त्यासनी पोचल्या का नाही, त्यासनी आवडल्या का नाही, साधा एखादा फोन करून कळवलं का. आता हे दुबईवरनं परत आले हे बी नाही कळवलं. नाही आम्हाला नाही कळवलं जाऊ द्या हो, पण तुम्हाला तरी कळवायला पाहिजे का नाही. निदान आई बाबा असले तरी. अहो पण तो खरंच आलाय का? आणि तुम्हाला कोणी सांगितलंय? हे बघा, ज्यांनी कोणी आम्हाला सांगितलंय ना त्यांनी आदित्यरावासनी पुण्यात बघितलंय. ते त्यासनी चांगलं ओळखतात. ते आदित्यरावच होते. हा फक्त ते गाडीत बसलेले होते म्हणून त्यांच्या संगत बोलता नाही आला. आणि ही काय आजची गोष्ट नाही बरं का, 1-2 आठवडे मागच दिसले. अहो तो कामाच्या गडबडीत विसरला असेल, नाहीतर ते काय हा सरप्राईज द्यायचं असेल आपल्याला. वा, सरप्राईज. एवढ्या दिवसात असतोय सरप्राईज. आणि तुम्ही तुमच्या भावाची बाजू घेऊ नका. मला आदित्यरावांचं हे वागणं पटलेलं नाही. बरं मी फोन करून बोलते त्याच्याशी. हे नेहमीच झालं हो. म्हणजे हा पण आपल्याकडनं फोन करायचा, समोरनं काही फोन येणार नाही. आणि सुंदरीला बी त्यांनी दम देऊन ठेवला असणार का काहीही बोलायचं नाही. अहो असं काय बी नसेल, मी बोलते त्याच्याशी. हा बोला, तुम्हालाच काय बोलायचं ना ते बोला. अहो हा सरूला तरी भेटलाय का नाही कुणास ठाऊक. सिद्धार्थ ना. हो. कसा आहेस रे बाळा? मी बरा आहे. तुम्हाला आज काही झालंय का? का मला काय धाड भरली? नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही मला आकलून दिलं आणि आज चक्क माझं स्वागत करताय. हा हा हा. अरे त्या दिवशी जरा मी टेन्शन मध्ये होते रे, म्हणून तुला तसं वागवलं बघ. सॉरी बरं का. अहो सॉरी काय, चेष्टा करतोय मी तुमची. काय काय रे, आजकालची पोरं तुम्ही
आमच्यासारख्या म्हाताऱ्या बायकांची चेष्टा करताय सवय. बरं बरं, काय येणं केलं होतस? त्याचं काय झालं? आपल्या सुंदरी मॅडम बरेच दिवस झालं क्लासला येत नाहीये, म्हणून म्हणलं की स्वतःच जाऊन बघावं इथेच आहेत की गावी गेलेत. नाही नाही, ती हाय की इथंच, पण सगळं ठीक आहे ना? हे काय आली? तुम्ही कसं काय आलात इथं? बरेच दिवस झालं तू क्लासला येत नाहीयेस, म्हटलं स्वतः जाऊन बघावं नेमकं काय झालंय ते. काय नाही, ते मला जरा बरं वाटत नव्हतं. इतके दिवस असं काय झालंय तुला? मावशी काय झालंय? काय नाही, एवढं काय झालं नाही. आता बरं वाटतंय मला. मग ठीक आहे, आता उद्यापासून क्लास जॉईन करायचा. आहा, करल करल. नाही म्हणजे उद्या तिला बरं वाटलं ना की क्लासला येईल ती. काय ग सुंदरी, जाशील ना मग उद्यापासून क्लासला? जाशील म्हणजे यावंच लागेल तिला. यावंच लागेल म्हणजे? अगं हे घे नोट्स. तू क्लासला येत नव्हतीस म्हणून मी हे नोट्स काढून ठेवल्यात तुझ्यासाठी. तुझा सगळा अभ्यास मीच केलाय, पण आता मला हा लोड सहन नाही होणार. सो उद्यापासून तू क्लासला यायचं आणि येताना या नोट्स वाचून ये, म्हणजे तुझं जे काही मिस झालंय ना ते तुला समजेल. नाहीतर उद्या क्लासमध्ये येऊन अशीच ब्लँक बसशील. ठीक आहे, मी निघतो. तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरी. बाय. किती मस्त दिवस आहे ना. म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. तू बाबा होणार आहेस, मी आई होणार आहे, आणि तुम्ही दोघं आजच भेटलात. मी आणि अनु फक्त मनाने नाही तर शरीराने सुद्धा नवरा बायको आहोत. तुला माहितीये तू काय आहे माझ्यासाठी? तू माझ्यासाठी शाप आहे, शाप. माझ्या नजरेत तुझी किंमत शून्य आहे. माझं अनुवर प्रेम होतं, आहे आणि राहणार. काय ग हे? अगं नुसतीच बसली आहेस वय? अगं आवरली बी नाहीस काय? अगं स्वयंपाक तर काय केलास का नाही? जाऊ दे बाई, तुझं काय लक्षण ठीक दिसत नाही बघ. काय स्वयंपाक करायचा सांग बाई.
माझ्याशी नाही बोलायचं तर राहू दे. ते तुझ्या आजीचा फोन आलाय तो तर घे. अगं काय करायला लागलीस तू? हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतंय ग. अगं पण एका पाठोपाठ एक फोन यायला लागल्यात तुला. अगं तू नाही फोन उचललीस तर काळजी नाही का वाटणार त्यांना? आणि हे बघ, अगं एका पाठोपाठ एक फोन करायला लागल्यात म्हणजे तिकडे काय तर घडलं असणार ना बघ. काय बोलून मावशी मी फोन उचलून? तुम्हीच सांगा काय बोलू? मला इथून पुढे खोटं बोलता नाही येणार हो. कुठवर नाटक करू मी खोटं बोलायचं? त्यांना जर शंका आली ना मला बरं वाटत नाही म्हणून ते येतील मला भेटायला. अगं पण तू फोन नाही उचललास तर ते नको नको त्या शंका घेतील आणि इकडे येतील. अगं ते जर इथं आले तर तू काय करणार आहेस? अगं काय काय लपवणार आहेस आणि कसं लपवणार आहेस? तुमचं बी बरोबरच आहे. हे बघ, तू आता उमालाच फोन लाव पहिल्यांदा. हा हा घे, उमाला फोन लाव पहिला. हा लाव. काय झालं असेल? हे फोन का उचलत नाहीये माझा? तिला आदित्यबद्दल समजलं तर नसेल ना? हॅलो सरू, अगं काय झालं? माझा फोन का उचलला नाहीस? अगं किती वेळा फोन केला मी. ते मी झोपले होते. का ग? जरा बरं वाटत नव्हतं आणि फोन सायलेंटवर होता ना म्हणून नाही उचलला. बरं वाटत नाही म्हणजे काय होतंय? नाही, जरा डोकं जड झालं होतं, बाकी काही नाही. अगं मग डॉक्टरकडे गेली होतीस का नाही? म्हणजे औषध घेतलंस ना? वय एक गोळी घेतली, बरं वाटतंय जरा आता. काय ग सरू, नवरबा कुठे आहे तुझा? म्हणजे फोन बिन करतो ना व? हा करत असते आदनं मधनं. सकाळी चालतात त्यांचा फोन. वय का? म्हणजे काय म्हणतोय तो? कसं चाललंय त्याचं तिकडं? बरं झालंय, नेहमी सारखंच. काय ग, दुबईतच आहे ना व? का तिकडनं अजून कुठे गेलाय दुसरीकडं? वय दुबईलाच आहेत. म्हणजे कधी येणार आहे काय बोलला का? नाही, काही नाही बोलले. बरं, मी फोन ठेवते बरं का. आणि सरू, तू औषध घे येळेवर आणि आराम कर. हा वय मामी.
वाटलंच होतं मला. सरूचा अजून बी असाच समज आहे की हा दुबईलाच आहे अजून. काय बघताय माझ्याकडे असं? स्वतःच्या खाण्याकडे लक्ष द्या ना. अजून धड खाता येत नाही तुम्हाला, लोकांना भरवावं लागतंय. आणि तुम्हाला सुदीपच्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल ना तर खुशाल द्या, मला फरक नाही पडत. त्या कंपनीमध्ये माझी किंमत नाही. जिकडे माझे डिसिजन्स परस्पर बदलले जातात ना, अशा कंपनीत काम करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. आणि मुळात का करताय सगळं तुम्ही? हा, कुठला राग करताय? बोला ना. हो साहेब, त्यांना काय बोलता येते का? विसरला वय. पुष्पताई, स्वतःचं काम करा, चला. आणि तुम्हाला मी कितीही आवडत नसलो ना तरी माझं अनुवर प्रेम आहे आणि अनुचं माझ्यावर. आता आम्ही दोघं आई बाबा होणार आहोत आणि तुम्ही आजी. आणि आजीने खरी रिटायरून बसायचं असतं, जावयाच्या कामात लुडबुड करायची नसते. आजीला फोन कर. अगं फोन लाव आजीला. हे बघ, तू आजीला फोन लाव, तोवर मी स्वयंपाकाचं बघते काहीतरी. हा, उलगाचे फोन केलतास? येस येस, फोन कॉल. यू आठवण नो. व्हाय नॉट टेक फोन? आय माहिती की यू लई बिझी, पण फोन टेकायचा ना. अरे वाय यू फेस उतरलं? यू फेस उतरलं वाय?